धुरंधर हा सिनेमा जेव्हा रिलीज झाला, तेव्हा मला ओळखणाऱ्या सगळ्या लोकांनी मला सांगितलं, "हा सिनेमा तू पाहू नकोस. तुला आवडणार नाही, व्हायलन्स खूप आहे. तुझ्या टाईपचा तो सिनेमा नाही." मी सुद्धा शांत बसले. म्हणजे बऱ्याच चर्चा ऐकत होते. कुणी सिनेमा खूप छान आहे असं सांगत होते. बरेच जण म्हणत होते, "बघ गं, काही नाही होत." पण मी शांत बसले. आपल्याला आवडणार नाही, आपण नको पाहायला हा सिनेमा. मग 30 जानेवारीला तो Netflixवर रिलीज झाला. तेव्हा सुद्धा माझा मुलगा म्हणाला, "बघू नकोस हां मम्मा, तुला त्रास होईल." तरीही आता घरातच आहे ना, बघूया म्हणून मी तो सिनेमा पाहायला बसले आणि खरं सांगते तुम्हाला, तो व्हायलन्स, ते रक्तरंजित सीन्स हे काहीही माझ्या मेंदूपर्यंत पोहोचलं नाही, कारण मी त्या स्टोरीमध्ये इतकी गुंतत गेले. अजिबात न उठता मी तो सिनेमा संपवला. आणि खरंच मला तो सिनेमा खूप आवडला. एकतर ही स्टोरी खरी आहे. म्हणजे सतत माझ्या मनात हे विचार येत होते, हे सगळं खरं घडलंय. तो रणवीर सिंगचं जे खरं कॅरेक्टर असेल, तो माणूस खरोखर असा जाऊन राहिला, गुप्तहेर आणि त्यांनी हे सगळं केलं. हे सगळं खरोखर असं घडत होतं, असं घडू शकतं, कसाब वगैरे सतत बॅक ऑफ द माइंड हे विचार चालू होते सिनेमा पाहताना. आणि त्या डायरेक्टरचं मला इतकं कौतुक वाटलं. म्हणजे उरी पाहिल्यावर मी त्याची फॅन झालेच होते. पण आता मी डबल फॅन झाले, कारण इतकं सगळं स्पष्ट न घाबरता दाखवायला सुद्धा हिंमत लागते. म्हणून त्या आदित्य धरला 100 पैकी 100 मार्क. बाकी त्या सिनेमाबद्दल मी आता 2-3 दिवस रोज तुमच्याशी बोलेनच.